नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज 10 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज माझ्या हातामध्ये 10व्या दिवसानंतर मोबाईल आलेला आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे एवढा सुंदर आणि छान असणार आहे आणि आयुष्य कसं चेंज होऊ शकतं स्वतःवरती विश्वास ठेवून, ह्याच्यासाठी इथं इगतपुरीला धम्मगिरी आहे आणि तिथं तुम्हाला पण येणं खूप गरजेचं आहे तुमच्या कल्याणासाठी। आणि आतमध्ये वातावरण किती सुंदर आहे तर मी आज तुम्हाला दाखवतो। चला तर। प्रमुख उपासनाचार्य श्री सत्यनारायण गोयंका निवास ही आहे गोयंका गुरुजींची रूम। मित्रांनो, ह्या जागेवरती मी बसायचो। आता पाऊस आहे, इथे बसून मी पॅगोडाला बघत बसायचो। छान असं वाटायचं। हे जे दिसतात पानाच्या पिंपळाच्या पानाचे आकाराचे, ह्याच्या आतमध्ये आहे ना, म्हणजे आतमध्ये जाऊन त्याला शून्यागार म्हणतात, तिथे जाऊन मेडिटेशन करायचं। मित्रांनो, हा परिसर तुम्हाला दाखवून झाला। आता मी तुम्हाला माझा रूम दाखवतो कसा आहे। हा धम्म हॉल, इथून घरी जायचा रस्ता आहे। आणि इथे लोकांना बसायला जागा कमी पडते म्हणून अजून बांधकाम करतात आहे। छान असं वातावरण आहे। ही खाली रूम आहे। हे बघा, हे रूम आहेत खाली। आता तुम्हाला रूम दाखवतो कशा आहे। म्हणजे खूप छान वातावरण आहे आणि खूप पाऊस पण आहे इकडे। ॲक्च्युली हा सर्व डोंगराळ भाग आहे। हा हे असे सर्वांचे समोरासमोर रूम आहेत। हा माझा रूम आहे 4 नंबर। मित्रांनो, हा आहे माझा रूम। हा माझा बेड आहे, सिंगल बेड बोलतात त्याला। ही बॅग ठेवायला जागा आहे, म्हणजे आपली बॅग बिग काय असेल ते इथे ठेवता येते। इथे रशी आहे, तर डबल रूम पण भेटतो, म्हणजे एका रूममध्ये 2 जण, पण मी नाही घेतला तो रूम। हे आहे बाथरूम। मी सिंगल रूम ह्याच्यासाठी घेतला, जर त्याला त्रास होत असेल, काही खोकला विकला किंवा मलाही, तर त्याला डिस्टर्ब झालं नाही पाहिजे म्हणून मी त्यांना धम्मसेवकला रिक्वेस्ट केली की मला सिंगल रूम म्हणूनच द्या। मग त्यांनी माझं ऐकलं आणि मला हा रूम मिळालेला आहे।
तर आजचे 10 दिवस पूर्ण झालेले आहेत, म्हणून हा 10व्या दिवशी मी हा व्हिडिओ घेतो आणि तुम्हाला रूम दाखवतो. हे जे रूम आहेत जे मेडिटेशनबद्दल सांगितलं जातं की अभ्यास कसा करावा, ही त्यांची रूम आहे त्या शिक्षकांची. मित्रांनो, मी शून्यागारामध्ये आलेलो आहे. माझी रूम दाखवतो तुम्हाला. ही माझी रूम आहे. तर मित्रांनो, मी काय करायचो, मेडिटेशन झालं का ह्या भागात यायचो मी आणि डोंगर बघत बसायचो. तर खूप छान वाटायचं डोंगर बघायला. तुम्हाला दाखवतो तो डोंगर. मित्रांनो, इगतपुरीमध्ये धम्मगिरी आहे. आता हा जो तुम्हाला आजूबाजूचा सुंदर आणि छान सोन्यासारखा जो परिसर दिसतो त्यालाच तपोभूमीसुद्धा म्हणतात. आता मी ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे विपश्यना केल्यामुळे काय काय आपल्या आयुष्यामध्ये फायदे घडून येऊ शकतात. तर विपश्यनेमुळे शारीरिक मानसिक सुद्धा फायदा होतो. मनाची शांतता वाढते, ताणतणाव कमी होतो, एकाग्रता सुद्धा वाढायला लागते आणि भावनिक संतुलन आपल्यामध्ये निर्माण होत जाते. शरीराचे फायदे म्हणाल तर ताण तणाव कमी झाल्यामुळे शरीरामध्ये जे आजार असतात, रक्तदाब, हृदयविकार यांच्यावरही नियंत्रण ठेवता विपश्यनामुळे येऊ शकते. झोपेची गुणवत्ता पण सुद्धा सुधारायला लागते. स्वतःची खरी ओळख पटते. विपश्यना केल्यामुळे आपण काय आहोत हे आपल्या स्वतःलाच कळू लागते. निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा सुधारते. तर मित्रांनो, इतरांशी आपल्याला सौम्यपणे आपण बोलू लागतो. जर काही व्यसन असेल आणि आपण व्यसनाहारी पण गेलो असेल तर आपल्याला या विपश्यनामुळे त्या वाईट गोष्टीला कसं लांब करता येईल, त्यातूनही मुक्त होण्याची आपल्याला नक्कीच मदत होते. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातले म्हणजे लहान थोर वयोगटातील जे व्यक्ती असेल त्यांनी एकदा विपश्यना केलीच पाहिजे. आणि हा जो विपश्यनाचा मार्ग आहे हा सुखद आणि खूप स्वच्छ आणि जगण्याचा सुंदर एक मार्ग आहे. तुमच्या आयुष्याचं कल्याण हो, मंगल हो, सुखी हो. साधू साधू साधू. ही लॉन्ड्री आहे इथे आणि हे जेवणासाठी छानपैकी स्माइल देऊन उभे असायचे आणि हे गरम गरम दूध मला सकाळी सकाळी द्यायचे खास ग्लास भरून. आणि हे ते धम्मसेवक म्हणून काम करतात. हे धन्यवाद सर, तुम्ही मला चान्स दिला सेवा करायला तुमची. मित्रांनो, आता आपण धम्म हॉलमधून आलेलो आहे. आता पुरुष भोजनालयाकडे निघालेलो आहे.
हे संपूर्ण असे जेवायची सेटिंग आहे. भात, डाळ, भाजी, ही कोबी, जिलेबी, दहीवडा, ही अशी माझी जेवणाची ताट. मित्रांनो, मेडिटेशन झाल्यानंतर सर्वांशी प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल आहेत आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या 2 शब्द सांगतील. तर हे सर्व हा तो ग्रुप आहे. मी सुरतला राहतो. माझं नाव भटू पाटील आहे. मी ऑफिस टेबलचे शोरूम आहे माझं. हां, हे पण हे महाराष्ट्रीयन आहेत. हे महाराष्ट्र आहे आणि सुरतला राहतात आहे. माझं नाव अनिल कांबळे, MSCBमध्ये जॉब करतो. ओके. मी राजेश चासकर. माझी ई शिक्षा म्हणून IT कंपनी आहे. मी कल्याणचा आहे आणि इथे आम्ही सगळेजण विपश्यना करण्यासाठी आलेलो आहोत. माझं नाव निखिल गायकर आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझं बिल्डिंग्स वगैरे कन्स्ट्रक्शनचा साईट्स चालू असतात आणि माझा रेस्टॉरंटचं काम पण आहे. 3 आउटलेट्स आहेत माझे कल्याणमध्ये. मी राजू सरवदे, मेकॅनिकल इंजिनियर, युनायटेड ब्रिवरीजमध्ये कामाला आहे. मी पनवेलला राहतो. मी संतोष नारायण शिंदे. मी ट्रेन मॅनेजर आहे सेंट्रल रेल्वेमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटसुद्धा टाका. टेक केअर. बाय बाय.